नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला मिळणार आहे. आता अद्वैत कॉफी घेण्यासाठी बाहेर आलेला असतो तेवढ्यातच त्याला चावी पडल्याच्या आवाजामुळे तो बघतो तर तिथे राहुल नसतो. अद्वैत बघतो इकडे तिकडे कोणी आहे का, पण तो परत त्याच्या फोनमध्ये बघत कॉफी घेत मध्ये निघून जातो. राहुल दरवाजाच्या पाठीमागे लपलेला असतो. ती खाल्ली पडलेली चावी मात्र काय अद्वैतच्या लक्षात येत नसते. राहुल पुन्हा अद्वैत तिथे असतानाच ती चावी उघडून लॉकर रूममध्ये जायचा प्रयत्न करत असतो. अद्वैत कॉफी घेतो आणि निघण याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यातच लॉकर रूमचा दरवाजा उघडून राहुल आतमध्ये शिरून जातो. अद्वैत या सगळ्या गोष्टींकडे काही मात्र लक्ष येत नसतं. अद्वैत कॉफी घेऊन कलाकडे जातो. तो कॉफी कलाला देतो आणि एक कॉफी स्वतःला घेतो. कला आणि अद्वैतच्या हे अजिबातच लक्षात आलेलं नसतं की राहुल लॉकर रूममध्ये पोहोचलेला आहे. असं त्यांना वाटतं की ते दोघेच ऑफिसमध्ये आहेत. इकडे राहुल त्याच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेला असतो. तो चालाकीने लॉकर रूममध्ये पोहोचून गेलेला असतो. राहुल लॉकर रूममध्ये तर पोहोचतो पण मग नंतर विचार करत असतो इथेपर्यंत तर आलोय मी आता, पण मग आता याचा सेफचा पासवर्ड म्हणजे काहीतरी वेगळाच असेल. त्याचा पासवर्ड ब्रेक करणं हा खूप वेगळा टास्क आहे. मला काहीतरी वेगळं करावं लागेल. तो असा विचार करत असतो की कसा मी या लॉकरचा पासवर्ड ब्रेक करणार. राहुल आधीच पूर्ण तयारीत आलेला असतो. त्याला माहिती असतं की माझ्याकडे या लॉकरचा पासवर्ड नाही असं. त्या स्प्रेच काम असं असतं की जिथे कुठे फिंगरप्रिंट असतील त्या स्प्रे मारल्याने आणि लाईट चालू केल्याने त्या फिंगरप्रिंट चमकतात. त्याच्या लक्षात येत की पासवर्ड काय आहे. असं वापर फक्त पासवर्ड टाकण्यासाठी झालेला असतो म्हणून तिथे फक्त त्याच की प्रेस झालेल्या असतात ज्याचा तो पासवर्ड असतो. म्हणून राहुलला लक्षात येत की काय पासवर्ड आहे असं. जेव्हा त्याने तो स्प्रे मारून लाईट चालू केलेला असतं तेव्हा त्या नंबर्सवरती 892 आणि 4 चमकत असतात. त्यावर फिंगरप्रिंट दिसत असतात. राहुल विचार करत असतो की ह्याच नंबर्सपैकी एका नंबरचा कॉम्बिनेशन आहे जो आपला सेफचा पासवर्ड आहे. पण ते काय कॉम्बिनेशन असेल विचार करत असतो. तो आधी एक कॉम्बिनेशन ट्राय करून बघता तर एरर येत असतो. त्याचा तो पासवर्ड चुकून गेलेला असतो. तेवढ्यातच राहुल म्हणतो अरे अरे असा सिक्वेन्स होताना नाही. त्याला त्याचा पासवर्ड काही लक्षात येत नसतो. तो खूप चुकत असतो. तो परत पुन्हा एकदा ट्राय करत असतो. तो 4 2 9 आणि 8 असा ट्राय करतो पण तरी येत असतो. राहुल म्हणतो अरे यार शीट, परत चुकलं, आता काय करू मी. तो पुन्हा एकदा विचार करत असतो की काय करायचं. तेवढ्यात त्याला आठवतं की अद्वैतने एकदा लॉकर सेफचा पासवर्ड त्याच्यासमोर उघडलेला असतो. तो त्याच्या बोटांच्या हालचालीने पासवर्ड गेस करत असतो की नेमका पासवर्ड काय असेल ते. राहुलने चालाकी तर दाखवलेली असते पण त्याच्या काही लक्षात नसतो की तो पासवर्ड काय. तो पुन्हा ट्राय करत असतो की काय पासवर्ड आहे असं. कोणत्याही लॉकरच्या सेफला फक्त 3 ट्राय असतात. याच्याकडे पण 3च ट्राय होते. याने ऑलरेडी 2 ट्राय करून झालेली होती. आता त्याच्याकडे लास्ट शेवटचा ट्राय होता. तो विचार करत असतो. देवाला प्रार्थना करतो. म्हणतो देव बाप्पा हेच पासवर्ड असणार ना जो माझ्या मनात आहे प्लीज. आणि तो एक पासवर्ड टाकतो आणि लॉकर सेफ ओपन होऊन जातो. तो एकदम बरोबर पासवर्ड टाकलेला असतो त्याने. इकडे अद्वैत आणि कला मात्र काही कळत नसतं. त्यांचं काम चाललेलं असतं. एकाच सगळ्या रूमांचे दरवाजे बंद असल्यामुळे त्याला काही कल्पनाही नसते. तेवढ्यातच राहुल ते हिरे चोरणात कामयाब होऊन गेलेला असतो. राहुल त्या बॉक्स मधले हिरे त्याच्या हातात काढून तिथे नकली हिरे ठेवण्यात कामयाब झालेला असतो. राहुल ते हिरे बघून खूप खुश झालेला असतो. तो चुपचापच नकली हिरे त्या बॉक्समध्ये टाकतो, त्यांची अदलाबदल करतो आणि तिथून चालते होण्याचा मार्ग बघत असतो. अद्वैत कला म्हणतो हे बघ माझा डिझाईन तुझ्यापेक्षा परफेक्ट झालेला आहे. कला म्हणते खरंच छान झालेला आहे रे, पण ऐक ना तिथे छोट्या छोट्या हियांचे असं गस्टर करना बघ, एकदम छोटे, जास्त नाही.
अद्वैत म्हणतो इथे का हे बघ आता परफेक्ट वाटते ना हे डिझाईन. कला म्हणते खरंच छान दिसतंय रे आणि तिला खोकला यायला लागतो ते तो पाण्याला लोटतो ती खोकलत असते तो म्हणतो अगं मी आणतो पाणी ती म्हणतो नको नको सगळं तू कशाला आणतोस मी घेते. अद्वैत म्हणतो अगं मी आणतो ना ती म्हणते नाही मी पण येते चल आणि ते दोघे पाणी घेण्यासाठी जात असतात. इकडे राहुल लॉकर सेफमधून हिरे काढून घेतो आणि लॉकर लॉक करतो. इकडे अद्वैत आणि कला बाहेर पडलेले असतात. जेव्हा राहुल बाहेर पडतो तेव्हा तो बघतो की तिथे अद्वैत आणि कला असतात. तो घाबरून परत लॉकर रूममध्ये निघून गेलेला असतो. इकडे अद्वैत कला बोलत असतो सारखी घाई घाई करत असल्या खरे तुला अजिबात स्वतःची काळजी घेता येत नाही बघ लागला ना ठसका आता किती अवघड काम झालं ब्र. आता हे काय छोटी गोष्ट आहे का ब्र लक्षच देता येत नाही तुला स्वतःकडे. आता कला म्हणत असते आता चांदेकरचे तर हे माझी चुकी आहे का अचानक मला ठसका आला तर ह्याच्यात मी काय करू. इकडे राहुल म्हणत असतो आले हे दोघं नवरा बायको हे मला काय कधी सुखाचं जगू देणार नाही. माझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये हे येऊनच लागतात आणि आता हे दोघं इथे कसे काय आलेत यांना कळलं तर नसेल ना की मी इथे आलेलो येते यांना नेहमीच कसं काय कळून जातं की माझा काही प्लॅन आहे. आता माझी चांगलीच वाट लागलेली आहे का हे कळलं की या सगळ्या मागे मी आहे तर मला धक्के मारून हे चांदेकर घरातून काढून टाकतील. काही करत नाही मला आता काय करावं. अद्वैत कलासाठी पाणी देत असतो. कलाला खूप खोकला येत असतो. कला इतका खोकला येत असतो की तिला सरळ उभी राहता येत नसतं. अद्वैत तिला पटकन पाणी देतो. तिच्याकडेच बघत असतो किती हा हलगर्जीपणा खरे. तेवढ्यात कलाच लक्ष बाहेरच्या दरवाजाकडे जातं आणि ती म्हणते की या रूमचा लाईट का चालू. तेवढ्यात राहुल पटकन लाईट बंद करतो. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो हलगर्जीपणा तुझ्यासारख्या लोकांचा जेव्हा माझ्यासारखे परफेक्ट लोक जन्माला येतील ना तेव्हा असले प्रश्न चुरणार नाही. कला म्हणते आला मोठा परफेक्ट तू स्वतःच एक प्रश्नचिन्ह आहेस. चांदेकर त्याच काय आणि म्हणे की प्रश्नचिन्ह चुरणार नाही काही. चांदेकर फक्त स्वतःच्या मोठा क्या करायच्या असतात तुला असं म्हणून ती त्याच्याशी भांडत असते. ती म्हणते तुझ्यामुळे प्रश्न पडतात लोकांना माहिती आहे का तुला. चांदेकर आणि आला मोठा प्रश्न सोडवणारा अद्वैत म्हणतो मला एक सांग खरे हा जो काही तुझा बेंदळेपणा आहे त्याबद्दल तुला काही करावंस वाटत नाही. त्यावर तुला काही क्षण घ्यावेशी वाटत नाही का की याचा लोकांना त्रास होतो की काय. तेवढ्यातच त्याला कला म्हणते. ती म्हणते माझ्यावर काय घसरतोस. तो लाईट बंद करायचा तर करू नये मला नको सांगू. तेवढ्यात तो म्हणतो हा जातोय मी तू तुझा ठसक्याच बघ. तेवढ्यात कला म्हणते हा थांबलाय माझा ठसका नको जास्त वडवड करू तू रिकामी. असं म्हणून कला त्याच्या कॅबिनमध्ये जाते आणि अद्वैत लाईट बंद करायला जात असतो. अद्वैत लाईट बंद करून पुन्हा त्याच्या कॅबिन निघून जातो. राहुलच्या हे लक्षात येत असतं. तो विचार करतो की आता माझ्याकडे चांगला चान्स आहे इथून बाहेर पडण्यासाठी. आता मी एक काम करतो बाजूच्या लिफ्टने जातो म्हणजे उगाच प्रॉब्लेम नको व्हायला. राहुल हळूच बाहेर येतो. तो बघतो की ते दोघे तिथे आहेत. तो हळू चोरून बाहेर जायचा प्रयत्न करत असतो. राहुल तिथून पळून जातो आणि बाहेर येऊन फोन करतो. राहुलने गौरवला फोन केलेला असतो. तो गौरवला सांगतो हॅलो गौरव काम झालेलं आहे माझा. आता हिरे आपल्या ताब्यात आलेले आहेत. आता काय घाबरायचं टेन्शन नाही. आता या चांदेकरांना त्यांची लायकीच दाखवायची आपण आता बघंच यांची कशी खजिती करतो. तेवढ्यात गौरव म्हणतो चांगलं की आता हे जे चांदेकर एक नंबरला येऊन जे उचलतायत ना आता त्यांचं बघ कसा नाक ठेचतो ते. असं म्हणून दोघं फोन ठेवतात. राहुल म्हणतो हो चालेल मी पण फोन ठेवतो मला लवकर घरी पोहोचायचं यांना माझ्यावर शक होणार. राहुल चोरून तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. राहुलच्या हातात एक फाईल पण असते. ती फाईल राहुल घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे अद्वैत आणि कला बोलत असतात. अद्वैत कलाला म्हणतो हे बघा आता आपले सगळे डिझाईन्स मी त्यांना मेल करून देतो. त्यांना मेल करून तर झाले. आता बघू त्यांचा उद्यापर्यंत रिवॉर्ड येईल मग बघू काय करायचं ते. असं म्हणून तो त्याचा लॅपटॉप शटडाऊन करतो आणि तिला म्हणतो चला निघायचं. कला म्हणते हो चल.
निघूयात आपण आता, मी पण दमली, हे राहू द्यायचं का इथेच? अद्वैत म्हणतो, हो राहू दे इथे, चला आपण जाऊयात. ते खुर्ची वगैरे व्यवस्थित करून घरी जाण्यासाठी निघालेले असतात. इकडे मात्र सोहम बिचारा विचार करत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे माझ्या आयुष्यात, मला काही समजत नाहीये. धर्मी अनामिकालाही खुश ठेवू शकत नाहीये, नंतर काजललाही मला जवळ घेता येत नाहीये, अनामिकाशी धर मला नीट बोलता पण येत नाहीये, मी कुठे कमी पडतोय का, काय चाललंय हे सगळं असं त्याच्या विचारात गुंगलेला असतो. आणि त्याला वाटत असतं की आता रजनी पण त्यालाच ब्लेम करते. तो म्हणत असतो, आता आईही मलाच दोष देते, आता मी काय करायचं मला काहीच कळत नाहीये. कोणाकोणाला किती सांभाळायचं की स्वतःचा विचार करू, काहीच मला समजत नाहीये. अनामिका माझी लहानपणाची चांगली मैत्रीण आहे, तरी मी तिला समजून घेऊ शकत नाही. काय करू मी, तिच्याशी लग्न नको करायला होतं का? असे खूप सारे प्रश्न मनात चाललेले असतात. तो त्याच प्रश्नांच्या विचारांमध्ये गुंगून गेलेला असतो. राहुल तिथून पळत पळत आलेला असतो. त्याच्यासमोर सोहम हे त्याच्या लक्षातच नसतं आणि त्याची टक्कर सोहमशी झालेली असते. तेवढ्यातच राहुल म्हणतो, अरे राहुल दादा, तू इथे काय करतोस एवढ्या रात्रीच आणि कुठे गेला होतास? तेवढ्यात राहुल म्हणतो, अरे काही नाही रे, मी बाहेर गेलो होतो सोहम, जरा माझं काम होतं, मला उशीर झाला, मी आलोच, असं तो जात असतो. तेवढ्यात सोहम म्हणतो, अरे थांब ना जरा, तो बघ अद्वैत दादा सुद्धा आलेला आहे. राहुल अद्वैतला बघून खूप शॉक होऊन गेलेला असतो की आता अद्वैत आणि कला इथे आले, यांना जर कळलं की ऑफिसच्या लॉकर रूममध्ये मी होतो तर वाटच लागेल माझी, आता काही खरं नाही माझं. तेवढ्यातच अद्वैत कला तिथे येतात. अद्वैत म्हणतो, अरे तुम्ही दोघे इथे काय करताय? अद्वैत मुद्दामून म्हणतो, मला सोडून काही प्रोग्राम चाललेला आहे का तुमचा? सोहम म्हणतो, अरे नाही दादा, मी इथे जस्ट चालत होतो, मी शतापावली करत होतो, तेवढा जस्ट राहुल दादा इथे आला. ते सगळे एकत्र आल्यामुळे सोहमला वाटत की ते सगळे ऑफिसमधून आलेले असतात. तेवढ्यात सोहम म्हणतो, तुम्ही सगळे एकत्र ऑफिसमध्ये होतात का? म्हणजे नाही तुम्ही सगळे सोबत आले? तर राहुलला वाटतं की यार हा काहीतरी गडबड करेलला, हे बोलायची गरजच होती का काही? तेवढ्यात राहुल म्हणतो, नाही मी तर. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, नाही मी आणि खरे चुली ऑफिसला गेलो होतो. ते अद्वैत बोलतो, तो त्याच्या मित्राच्या घरी गेलेला होता, काहीतरी मेडिकल इमर्जन्सी होती म्हणून. राहुल म्हणतो, हो बरोबर, तेच, तिथेच गेलेलो होतो, मी येतो, आणि असं म्हणून तिथून निघून जातो. तेवढ्यातच सोहम म्हणतो, ठीक आहे चालेल, गुड नाईट, जा दादा तू झोप. तेवढ्यात कला म्हणते, चला मी पण येते, गुड नाईट, असं म्हणून कलाही तिथून निघून जाते. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो, सोहम तूही जास्त जागरण नको करू, जा झोप, गुड नाईट, असं म्हणून अद्वैत इकून निघून जातो. इकडे सोहम मात्र त्याच्या आयुष्याबद्दल विचार करत असतो. त्याला काही कळत नसतं की आता काय करायचं, ते कशा बिघडलेल्या गोष्टी सांभाळायच्या, यातच सोहम विचार करत असतो. त्याला खूप प्रश्न पडलेले असतात. तो हाच विचार करत असतो की आता अनामिकाला कसं खुश ठेवायचं, तो कुठे कमी पडतोय, या गोष्टी त्या साध्या बोळ्या सोहमच्या लक्षात येत नसतात. त्याला ती अनामिकाला दुखवायचं नसतं म्हणून ती दुखावली जात असते, कारण की अनामिकाच्या थोड्या अपेक्षा मोठ्या असतात आणि सोहमच्या एवढ्या अपेक्षा काही नसतात. त्याच्यामुळे त्याला काही कळत नसतं की आता काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरे करून आरशासमोर जाऊन तयार होत असतो. तो तयार होत असताना आरशासमोर उभा राहून त्याला विचार येतो. तो म्हणतो, ख्या तयार झाली असेल का? तिला एकदा विचारून बघू का? मी फोन करू का तिला, तयार झाली का? आज काहीतरी गोड खावंसं वाटत असा तो विचार करत असतो. पण असं काय वाटत अचानक मला गोड खावंसं? तेवढा अद्वैत म्हणतो, हा वातावरण तस ना ढगाळ, स्पेसिफिकली बदामाचा शिरा खावासा वाटतोय मला. राईट, खरे करते तसा, पण ती करेल का माझ्यासाठी? बाकी काही असलं तरी पाक अकलेत एकदम एक्सपर्ट आहे, पकाऊ. कला तडीकळी. कला स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असते. इकडे अद्वैत कलाचाच विचार करत असतो. तेवढ्यात अद्वैतला कलाचा फोन आलेला असतो, कारण की कलाने त्याच्यासाठी एकदम खास बदामाचा शिरा
बनवला तेवढ्यात अद्वैत म्हणतो भूताच नाव घेतला आणि भूताचा फोन आला तेवढ्यातच अद्वैत म्हणतोयस खर बोला खर अरे सॉरी खरे खरे बोला 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 कलाने एकदम प्रेमाने त्याला फोन केलेला असतो पण अद्वैतचा आगवपणा तिला परत चिड आणून देतो ती परत चिडून गेलेली असते ती म्हणते अरे चांदेकर कधीतरी असं तुझ्या तोंडून व्यवस्थित निघणार नाही का कला म्हणते ऐक ना चांदेकर तुला जर विनोद करता येतच नसेल ना तर तू प्लीज नको करूस प्रयत्नही करू नकोस तुझा जोक म्हणजे इतका पांचट असतो ना एखादा जर हसणाया माणसाने तुझा जोक ऐकला ना तर तो सज्ञामध्ये चालला जाईल म्हणून प्लीज तू कुठल्याही प्रकारचा जोक करतच नको जाऊस अद्वैत म्हणतो ते कसं असतं ना खरी माझ्या जोक्सचा आहे ना एक दर्जा असतो दर्जा म्हणून तुला कळत नाही तुझ्या बुद्धीला माझे जोक्स आहे ना झेपवतच नाही म्हणून तुझ्या बुद्धीत माझे जोक जात नाही त्याच्यामुळे तुला ते कळत नाही कला म्हणते झालं आता मी झालं का तुझं सुरू अद्वैत म्हणतो काय तेवढ्यात कला म्हणते जाऊ दे ऐक पटकन खाली ये लवकर येणे अद्वैत म्हणतो कशाला अद्वैत म्हणतो कशाला आता काय गडबड करून ठेवलीस त्यात कला म्हणते मी काही गडबड वगैरे केली नाहीये मी म्हणजे नाश्ता केलाय सगळ्यांसाठी तू पटकन येऊन घेऊन जा आतमध्ये त्यात अद्वैत म्हणतो अरे वा पटकन आलोच असतो असं तो येता येता जात असतो पण त्याच बोलणं फिरवून घेतो तो म्हणतो मी आलोच असतो पण मग कसं आहे ना कालच मी कोणाला तरी पाणी देताना त्याच्याकडून ऐकलंय ज्याचं काम त्याने करावं तुझं काम तूच कर तेवढ्यात कला म्हणते चांदेकर मी आतमध्ये येणार नाही तू बनवलेला आहेस का रोज म्हणते नाही नाही कलाने बनवून पाठवलेला आहे आता मी बाहेर फोनवर बोलत होती ना तेव्हा भेटली मला ती मग मीच म्हटलं तिला मी घेऊन जाते आत दे माझ्याकडे तिला मी बोलावला आते असं पण ती काय आली नाही मनात म्हणतात सरोजमध्ये एवढा फरक त्याने अजून पाऊल घरच्या आत नाही टाकला तरी एवढे सगळे चांगले बदल होत आहे बाप रे तिचा या घराभवती वावर सुरू झाला आणि एवढा सकारात्मक बदल झालाय बाप रे देवी आई अशीच तुझी कृपा ठेव तुझ्या संकेत आमच्या मनातल्या अशा जिवंत ठेवत असते रजनी श्रीकांतसाठी चहा घेऊन आलेली असते ती त्याला चहा देते आणि म्हणते अहो ऐका ना मला जरा काम होत तुमच्याकडे तुम्ही जरा बोलतात का सोहमशी तेवढ्यात श्रीकांत म्हणतो काय कशाबद्दल बोलायचं त्याच्याशी आता श्रीकांत त्याच्याकडे असा प्रश्नचिन्ह सारखा बघत असतो की मी नेमक त्याच्याशी काय बोलायचं तेवढ्यात रजनी म्हणते अहो तसं नाही म्हणजे त्याच नवीन नवीन लग्न झालं ना अहो तो आहे ना लग्न झाल्यासारखा वागतच नाहीये तुम्ही जरा बोलून बघा ना त्याच्याशी तेवढ्यात श्रीकांत म्हणतो मी आता आणि तुला काय काम आहेत घरात नुसती घरात बसून राहते काय म्हणजे मीच सगळं याकडे लक्ष घालायचं आहे का रजनी बाहेरचही मीच बघायचं आणि आता घरचही मीच बघायचं का मग तू काय करतेस घरात आबांना हे काय आवडत नसतं रजनी म्हणते अहो पण मग मी तेवढ्यातच श्रीकांत म्हणतो अगं माझ्या मागे खूप भरपूर व्याप आहे दुकानाच्या मार्केटिंगसाठी सतत मला बाहेरगावी जायला लागतं तेव्हा घरातल लोड ना माझ्या मागे लावू नकोस तू तुला मी शेवटच्या सांगतोय आणि एखादी तरी जबाबदारी स्वतःवर घे ना अंगावरती सगळीकडे मीच कशाला लागतोय तुला तेवढ्यात रजनी म्हणते ते आहो जरा हळू की आपण जरा घराबाहेर सगळ्यांसोबत तेवढा विचार करा मुलगा मोठा झाला की मुलगा आणि वडील मित्र होतात असं म्हणतात आता चार गोष्टी त्याला समजवा ना तेवढ्यात श्रीकांत म्हणतो हे बघ मला हे काही शक्य होणार नाही तू माझ्याकडून कुठलीच अपेक्षा करू नकोस तुझं तू काय करायचं तुला ते तू बघ मला नको सांगू गाईज रजनी बिचारीला वाईट वाटत असतं आबा म्हणतात मी बोलतो तेवढ्यात रजनी त्यांना इशारा करून सांगते की नाही आबा तुम्ही काहीच बोलू नका मी करते काय करायचं ते मी बघते काय करायचं आबांना खूप चीड येत असते की तो असा वागणूक देत असतो तेवढ्यातच अनामिका खाली येते रजनी पण किचनमध्ये जाते अनामिका म्हणते गुड मॉर्निंग आबा गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग करून ती किचनमध्ये जाते ती रजनीला म्हणते आई मी काय करू तुम्ही सांगा ना तेवढ्यात रजनी म्हणते मला सांग अनामिका तुझं काही सोहमच काही बोलणं झालं का तेवढ्यातच सोहमही खाली येतो अनामिका म्हणते नाही आमच्यात काही फारच बोलणं झालेलं नाहीये तेवढ्यात अनामिका म्हणते पण मग तुम्ही कोणत्या संदर्भाने बोलता आहात ताई तेवढ्यात रजनी म्हणते नाही म्हणजे सहजच म्हटलं काही बोलणं झालं का
तेवढ्यात अनामिका म्हणते तो काही बोलणार होता का? नाही म्हणजे आमचं असं स्पेसिफिक काही बोलणं नाही झालेलं आहे. रजनी सोहमकडे बघते आणि त्याला म्हणते मी एवढं समजावून पण काही झालेलं नाही तुला. सोहम खाली मान घालून नाश्त्याच्या टेबलवर जाऊन बसतो. तेवढ्यातच अद्वैतही खाली आलेला असतो. सगळे एकमेकांना गुड मॉर्निंग करतात. रजनी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट घेऊन आलेली असते. जेव्हा अनामिका त्या भांड्यावरच झाकण काढते तेव्हा अद्वैत बघतो की काय अरे वा बदामाचा शिरा किती चांगली गोष्ट आहे माझं खूप मन होत. क्या बात आहे रजनी काकी तोंडाला चकन पाणी आल माझा असं म्हणून सगळे हसायला लागतात. तेवढ्यात रजनी म्हणते वरे अद्वैत एकीकाळी ओट्स आणि फ्रुट्स खाणारा तू आज शिरा बघून एवढा खुश बापरे एवढा बदल झालेला आहे तुझ्यात थोडा तब्येत म्हणतो नाही तसं नाही काकी अगं वातावरण बघना कस आहे पाऊस चालू आहे बाहेर माझ्या मनात विचार आलाच होता की आज मस्त गरमागरम बदामाचा शिरा की आज मस्त गरमागरम बदामाचा शिरा मिळायला हवा आणि शिरा हजर बघ ना किती चांगली गोष्ट झाली सगळे एकमेकांना सर्व करत असतात. तेवढ्यात अद्वैत म्हणतो तुला कसं कळलं मला बदामाचा शिरा खायचा आहे तेवढ्यातच रजनी म्हणते नाही रे मला नाही कळलं तुझ्या बायकोला कळलं तिने बनवून पाठवलेला आहे हा शिरा सगळे खूप खुश होत असतात सगळे त्याला चिडवत असतात. रजनी म्हणते हे बघ तुझ्या बायकोला कळलं म्हणून तिने देऊन पाठवला बदामाचा शिरा तुझ्यासाठी. अद्वैत म्हणतो काय खरेने पाठवला खरंच अद्वैत मनातल्या मनात खूप खुश होत असतो त्याला खूप छान वाटत असतं तो म्हणत असतो आता ही खरे माझ्या मनातलही ओळखायला लागली. तो एक घास घेतो आणि खाऊन बघतो तो एकदम तृप्त होऊन जातो तो शिरा खाऊन त्याला एवढा तो शिरा आवडलेला असतो. इकडे कला हे बदामाचा शिरा खात असते म्हणत असते अरे वा शिरा काय छान झालेला आहे. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो अरे वा शिरा खूप छान झालेला आहे मला शिराच खायचा होता आणि तोही बदामाचा आणि तो पण त्या आत्यागावच्या हातचा वा आजचा दिवस बनून गेलाय आजचा दिवस नक्कीच चांगला जाणार. तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अद्वैत आणि कला दोघ ऑफिसमध्ये काम करत असतात. अद्वैत तिला म्हणतो मिसेस स्वामीनाथ खूप इम्प्रेस आहेत आपल्या टीमवर तू फक्त असेच नवनवीन आयडिया जनरेट करत राहा खरे आपल्याला खूप फायदा होईल कला म्हणते. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो फक्त तुझं वेंदळपणा जरा जपून वापर. तेवढ्यात अद्वैतच शर्टच बटन खाली पडते हणतात काहीतरी पडलं ना कला म्हणते अरे तुझ्या शर्टच बटन त्यात शर्टच बटन पडून गेलेल असतं आणि मग कला म्हणते तू हलू नकोस आणि कला तिच्या हाताने बटन लावत असते. ती जेव्हा त्याच्या शर्टला बटन लावत असते तेव्हा तो मुद्दाम नाटक करतो की त्याला सुई टोचली असं आणि कला तिच्या हाताने बटन लावून देते आणि दोरा देखील तिच्या तोंडाने तोडते असा त्यांच्यात रोमांस चाललेला असतो. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.